शेअर मार्केट पडतंय, रेड कलरमध्ये स्क्रीन झळकतायत आणि तुम्ही म्हणता एसआयपी थांबवावी का? थांबा. आता हा व्हिडिओ बघा, कारण तुम्ही घेणारा निर्णय तुमच्या फ्युचरवर परिणाम करतो. सर्वात आधी एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे तुम्ही दर महिना म्युच्युअल फंडात एक ठराविक रक्कम गुंतवता. ही गुंतवणूक शिस्त लावते आणि मार्केट कितीही वरखाली झालं तरी तुमचं इन्व्हेस्टमेंट चालू राहतं. आता प्रश्न, मार्केट पडतंय म्हणून एसआयपी बंद करायची का? बिलकुल नाही. खरं तर जेव्हा मार्केट खाली असतं तेव्हा एनएव्ही नेट ॲसेट व्हॅल्यू कमी असतो. म्हणजेच तुम्हाला त्या महिन्यात अधिक युनिट्स मिळतात. हे जास्त युनिट्स तुम्हाला पुढे मोठा फायदा देतील जेव्हा मार्केट परत वाढेल. समजा तुम्ही दर महिना 5,000 रुपये एसआयपी करता. मार्केटवर असेल तर 5,000 रुपयेमध्ये तुम्हाला 40 युनिट्स मिळतील. मार्केट खाली असेल तर तेच 5,000 रुपयेचे तुम्हाला 50 युनिट्स देऊ शकतात. जास्त युनिट्स बरोबर भविष्यात जास्त बेनिफिट्स. आर्थिक अडचणीत काय कराल? कधीकधी आर्थिक अडचणीमुळे एसआयपी भरता येत नाही, तेव्हा तुम्ही एसआयपी बंद करण्याऐवजी पॉज करू शकता. ही सुविधा आज जवळपास सर्व म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. म्हणजे काही महिन्यांसाठी हप्ते बंद होतील, पण नंतर पुन्हा सुरू होतील. पण लक्षात ठेवा, ही सुविधा इमर्जन्सीसाठीच ठेवा. रेग्युलर पॉज केल्यास कंपाऊंडिंगचा फायदा कमी होतो. गुंतवणुकीत विविधता, डायव्हर्सिफाय आणा. तुम्ही एसआयपी करताना फक्त इक्विटीमध्ये गुंतवणूक करू नका. पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करा. काही रक्कम डेट फंड्स लार्ज कॅपमध्ये ठेवा. स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंड्स जास्त व्हॉलेटाईल असतात, त्यामुळे योग्य रिस्क बॅलन्सिंग करा. तर मित्रांनो, मार्केट पडतंय म्हणून एसआयपी थांबवणं म्हणजे फायदा होण्याऐवजी नुकसान करून घेणं आहे. शांत रहा, एसआयपी चालू ठेवा आणि वेळेवर रिबॅलन्सिंग करा. जर अजूनही संभ्रमात असाल तर तुमच्या गुंतवणुकीसाठी एका रजिस्टर आर्थिक सल्लागाराशी संपर्क साधा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या एसआयपी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी उत्कर्षा मंत्राला सबस्क्राईब करा. कॉमेंटमध्ये लिहा तुम्ही कुठल्या फंडात एसआयपी करत आहात.